अहमदनगर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। दुधाला 40 रुपये दर मिळालाच पाहिजे अशी मागणी करत आज अकोले तालुक्यातील कळस गावात रास्ता रोको आंदोलन केलं गेलं। सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी मुंडन केलं, तसंच रस्त्यावरती शेण ओतलं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। अहमदनगर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले बघायला मिळतात। गेल्या 4 दिवसापासून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आता मी अकोले तालुक्यामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर शेतकरी रस्त्यावरती उतरलेले आहेत। या ठिकाणी आपल्या गुराढोरांसह रस्त्यावरती शेतकरी आलेले आहेत आणि शेण या ठिकाणी रस्त्यावरती टाकलेले दिसतंय। सरकारचा निषेध करत या ठिकाणी रस्त्यावरती शेण टाकलंय आणि कुठेतरी दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे, 40 रुपये दर मिळाला पाहिजे, यासाठी हे सगळे शेतकरी रस्ता अडवून बसलेले आहेत। अकोले संगमनेर हा जो मार्ग आहे गेल्या 2 तासापासून हा अडवण्यात आलेला आहे आणि दुधाला किमान 40 रुपये दर मिळाला पाहिजे। एकीकडे खाद्याचे दर वाढतायत, चारा महाग झालाय, त्या दुधाला दर नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्यामुळे सरकारकडे अर्थ हा कुठेतरी शेतकरी वाढताना दिसतात आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी सरकारचा निषेध करत मुंडन देखील केलं जातंय आणि अनेक आंदोलक या ठिकाणी मुंडन करून सरकारचा निषेध करतायत आणि सरकारला हाक देतायत की आमच्या दुधाला दर द्या। त्यामुळं आता दुग्ध विकास मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे। काही आंदोलक आपल्या सोबत आहेत। का शेतकरी हवालदिल झालेला आहे सध्या आणि काय मागणी आहे? गेल्या कित्येक वर्षापासून दुधाच्या बाबतीत शासनाची भूमिका खूप संदिग्ध आहे की कोणताही निर्णय घेत असताना फक्त तात्पुरती मलमपट्टी लावणं हा शासनाचा धंदा झालेला आहे। 34 रुपये जाहीर केलेला भाव जुलै मधला 1 वर्षामध्ये तो डायरेक्ट 22 रुपयावर आलेला आहे आणि शासन याच्याकडे मुद्दामून डोळे झाकतंय, कारण याच्यामध्ये गोरख धंदा फार मोठा आहे। जवळपास 1,60,00,000 लिटर दूध बोगस या राज्यामध्ये तयार होतं। 74% दूध हे खासगी दूध संघांमध्ये संकलित होतं। त्यामुळे सरकारच्या आदेशाला कायदेशीर कोणतंही बंधन नसल्यामुळे ते कचरा कुंडी टाकण्याच्या लायकीचं असतं। त्यामुळे आमची मागणी 2009 पासून आहे की खासगी संघांना कंट्रोल करणारा कायदा या महाराष्ट्रात करा, त्याशिवाय या बैठकांना सरकारच्या घोषणा